मग चला आपण चालू करूया आपली रेसिपी पॅटीस. हॅलो हॅलो गायज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर येस, आपली गुड मॉर्निंग झाले आणि खूप दिवसानंतर आपली गुड मॉर्निंग घरी झाले. तर मग आपली आंघोळ वगैरे झाले आणि नाश्ता नाही झाला. आपण जरा आता नाश्ता करूया. या गाईज, नाश्ता करायला आफ्टर लॉंग टाईम आपल्या रोजचा शेक इज बॅक. तर मी आता जिमला चाललोय खूप दिवसानंतर. मग चला आपण जाऊया, मी निघतोय. गाईज, बरेच दिवसांनी वी आर बॅक टू जिम आणि आता खूप दिवसांनी आलोय. तर जास्त काही असं वर्कआउट करणार नाही, म्हणजे आज कार्डिओच करतोय फक्त. येस, आपला वर्कआउट झाला आहे आणि मी घरी आलो आणि आपण जर आता जेवूया. आपलं जेवायचा टाईम झाला आहे. या गाईज, जेवायला खिचडी आहे. गाईज, आता आपण थोडं दही खाऊया. बघा, दही साखर आहे, थोडं खूप आहे म्हणजे. गाईज, संध्याकाळ झाले आणि नावेच आपला टी टाईम. आपण चहा पिऊया. हॅलो गाईज, आज आपण रेसिपी बनवत आहे. ॲक्च्युली रेसिपीचं काही नाव माहीत नाही, बट तरी म्हणजे काइंड ऑफ असं पॅटीज बनवत आहेत. म्हणजे ॲक्च्युली मी नाश्ता बनवतो, तर तुम्ही कसं पण खाऊ शकता, जेवायला नाश्त्याला वगैरे कसं पण. तर आपण आता चालू करूया. आणि ॲक्च्युली काल मी नाश्ता केला नव्हता, तर मी आज नाश्ता करतोय आणि नाश्ता बनवतो पण आहे आणि मी तुम्हाला ते दाखवतो पण आहे. मग चला आपण चालू करूया आपली रेसिपी पॅटीस. म्हणजे त्याच्यामध्ये लागणार आहे सोयाबीन वगैरे. मी आधी ॲक्च्युली सोयाबीनचं पण तुम्हाला दाखवलेलं आहे आणि ॲक्च्युली पहिला कुकिंग व्हिडिओ झाला आहे त्याच्यात मी सोयाबीनचं बनवलेलं. आणि आपण आता दुसरा कुकिंग व्हिडिओ बनवतो आणि त्याच्यामध्ये पण सोयाबीनचं आहे, म्हणजे सोयाबीन बटाटे वगैरे त्याचा आपण पॅटीज बनवत आहेत. आपण चालू करूया. आधी आपण कांदा कापूया. गाईज, त्याच्यामध्ये आपल्याला पोटॅटो पण लागणार आहे, बॉईल केलेले. कुठं बॉईल झालेत आपले पोटॅटो. गाईज, आणि हे बघा आपले सोयाबीन. त्याला आपण ग्राइंड करायचं ॲक्च्युली. ओ गाईज, बघा सोयाबीन असं दिसतं आपलं. बटाट्याला आपण मिक्स करूया. गाईज, बघा याच्यामध्ये कांदा टाकलाय जो आपण कापलेला आणि थोडं लसूण टाकलं आणि आता आपण थोडे मसाले मीठ वगैरे टाकलं. थोडी हळद. ॲक्च्युली सोयाबीन जास्त झालंय, पण ठीक आहे. आमचा मसाला ही ॲक्च्युली असं म्हणजे हेल्दी रेसिपी आहे, तुम्ही करू शकता. फक्त थोडं तेल एक इश्यू होतो, नाही तर सगळं मस्त आहे. आणि थोडं पेरी पेरी मसाला आहे म्हणून. आणि थोडं दही गाईस, थोडंच एकदम. नमस्कार, बोला. बरे जरा अंदर गाईज, नाव इट्स टाइम टू फ्राय दिस. आपण आता ह्याचे पॅटीस बनवूया. आणि ॲक्च्युली मी आधी फक्त म्हणजे ह्याला रवा लावून करायचो, बट ते काय एवढे चांगले व्हायचे नाही. म्हणजे रवा काही नीट वगैरे लागायचा नाही, रवा इकडे तिकडे पडायचा. तर मग ते आज आपण थोडं वेगळ्या ह्याच्याने करतो. आज मी थोडं कॉर्नफ्लोअर घेतले, त्याच्यामध्ये डूब आणि मग रव्यामध्ये हे करून आपण पॅटीस करू. परफेक्ट रवा लागलाय काही.
वाव गाईज आवाज बघा. ताड ताड ताड. गाईस ते होते तिथपर्यंत आपण दही रेडी करूया. दही सोबत खाऊया. खूप सारे हां हां आपण दहीमध्ये जास्त काय नाही, फक्त कश्मीरी लाल मिरच्या खूप जास्त टाकले तरी टाकू. गाईस पॅटीस रेडी आहेत. गाईस हिअर इट इज. काय मस्त दिसते बघा. गाईज आहे बघा झालंय. काय मस्त वाटतंय. या गाईज नाश्ता करायला या. पॅटीस चांगलं लागतं. चांगलं आहे. गाईज आहे बघा मी खाते. मी रिव्ह्यू करते ह्याची डिश बनवलेली कशी लागते. हे काय चांगलं नाही असं. मीठ कमी आहे खूप. ओके ओके पण चांगलं आहे ना. गाईज नाश्ता झाला आणि आपला आता जेवायचा टाइम झाला. आपण जरा आता जेवूया. आणि जेवायला बघा आज पिठलं बाकी आहे. अंड्यासोबत खायला फ्राय. येस गाईज जेवून झालंय आणि दिवस संपलेला आणि एव्हरीथिंग इज डन. आणि येस म्हणजे खूप दिवसानंतर म्हणजे प्रॉपर असा घरी दिवस झाला. सो इट्स गुड अँड नाव इट्स टाइम टू एंड दिस व्लॉग हियर. कारण दिन खतम तो व्लॉग खतम. अँड लेट्स मीट टुमॉरो. ओके चलो बाय बाय बाय.